तुम्ही बाजारातून कांदे खरेदी करून आणले की थोड्या दिवसात ते खराब होतात किंवा पिवळे पडतात का? म्हणूनच आज मी तुम्हाला अशा सोप्या ट्रिक्स सांगणार आहे ज्यामुळे कांदे 2 ते 3 महिने फ्रेश राहतील. नंबर 1. सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. कांदा साठवण्याचा पहिला नियम म्हणजे त्यांना स्वच्छ, गडद आणि कोरड्या जागी ठेवावं. तज्ज्ञांच्या मते कच्चा कांदा थंड, कोरड्या जागी ठेवल्यास तो 2 ते 3 महिने टिकून राहतो. चांगल्या व्हेंटिलेशनसह कोरड्या जागी कांदे साठवणं हा त्यांचा ताजेपणा टिकवून ठेवण्याचा आणि त्यांची शेल्फ लाईफ टिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. कांदे आणि बटाटे कधीही एकत्र ठेवू नका, कारण यामुळे कांदे खराब होऊ शकतात. नंबर 2. प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका. कांद्याला खराब होण्यापासून रोखण्यासाठी व्हेंटिलेशन आवश्यक आहे, म्हणून ते कधीही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवू नका. त्याऐवजी त्यांना खोलीच्या तापमानावर ठेवा, म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरवर ठेवा. खुल्या बास्केटमध्ये ठेवा. कागदाच्या पिशवीत छिद्र पाडून किंवा व्हेंटिलेशन असलेल्या कंटेनरमध्ये सुद्धा तुम्ही कांदे ठेवू शकता. नंबर 3. कांदे फ्रीजमध्ये ठेवावे का? नाही. कांद्यासाठी फ्रीज वापरू नका, कारण थंड आणि ओलसर वातावरणामुळे ते खराब होऊ शकतात किंवा त्यांना बुरशी लागू शकते. कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी कांदे साठवणं कधीही चांगलं. नंबर 4. मोठे आणि लेयर्ड कांदे खरेदी करा. कांद्याच्या बाहेरील थरावर कोणतेही डाग किंवा ओलावा नसावा, कारण यामुळे तो खराब होऊ शकतो. ताजेपणा तपासण्यासाठी तुम्ही कांदा हळूवारपणे दाबून पाहू शकता. नंबर 5. सोललेले किंवा कापलेले कांदे साठवण्यासाठी काय करावं? सोललेले किंवा कापलेले कांदे साठवण्यासाठी ते दूषित होऊ नये म्हणून तुम्ही त्यांना फ्रीजमध्ये ठेवू शकता. अर्धवट चिरलेले जे कांदे आहेत ते देखील तुम्ही हवाबंद कंटेनरमध्ये किंवा रेफ्रिजरेटरमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीत साठवू शकता. ही पद्धत त्यांना 10 दिवसांपर्यंत ताजे ठेवण्यास मदत करू शकते. शिजवलेले कांदे हवाबंद डब्यात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले तर 4 दिवस टिकून राहतील. सो दॅट्स ऑल. या सोप्या ट्रिक्स वापरल्या तर कांदे दीर्घकाळ टिकून राहतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचा फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमत सखीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील.